खासदारकीच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्यात आणि प्रत्येक पक्षामधून निवडणूक लढवण्यासाठी अनेक उमेदवार समोर येत आहेत. मनसेकडून आता शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी इच्छा व्यक्त केली, जर मनसेने तिकीट दिलं तर आपण निवडणूक लढवणार. मात्र त्याच अगोदर मनसेचे नेते वसंत मोरे यांनीही ही इच्छा व्यक्त केली होती. माझ्यासोबत स्वतः वसंत मोरे आहेत. तात्या, साईनाथ बाबर यांनी काल इच्छा व्यक्त केली की जर मनसेने तिकीट दिलं तर मी पुणे लोकसभा लढवणार. साईनाथ दुसऱ्यांदा बोलला आहे, त्यामुळं मला वाटतं इच्छा असायला काय हरकत नाही आहे. निवडणुका आल्या की अशा प्रकारे प्रत्येकजणाच्या इच्छा व्यक्त करत असतात. आणि मी तर माझी इच्छाही गेल्या 10 महिन्यापूर्वीच ज्यावेळेस स्वर्गीय गिरीश बापट साहेब यांचं निधन झालं त्यावेळेसच मी पक्षाकडं सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील, अमित साहेब असतील किंवा वहिनी असतील, तिघांकडेही मी पक्षाचे नेते अजून बाळा नांदगावकर साहेब यांनासुद्धा मी भेटलो, नितीन सरदेसाई साहेब यांनासुद्धा भेटलो. मी सगळ्यांकडे मी इच्छा व्यक्त केलेल्या आहेत की मला निवडणूक लढायची म्हणून पुण्याची खासदारकी. आता साईनाथ बोललाय त्याची इच्छा असेल तर त्यांनी पण लढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. खरं तर महानगरपालिकेत जयवीरूची जोडी म्हणून तुमची प्रसिद्ध होती. तुमच्या शहराध्यक्षपदानंतर त्यांना शहराध्यक्षपद मिळालं आणि आता तुम्ही खासदारकी मागितल्यानंतर त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. नाही, आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही आहे. आम्ही दोघंही एकाच मतदारसंघामधनं आहोत. गेल्या 2009च्या निवडणुकीमध्ये साईनाथची माझी खऱ्या अर्थाने ओळख झाली आणि त्याच्यानंतरनं 2010ला साईनाथचा मनसेमध्ये मी प्रवेश घेतला. तेव्हापासून 12ला साईनाथ नगरसेवक झाला, त्याचे मिसेस नगरसेविका झाल्या. तेव्हापासून आमची जोडी आहे आणि असं काही वितुष्ट आमच्यामध्ये कुठलंही नाही आहे. साईनी इच्छा व्यक्त केली याच्यामध्ये मला वाटतं की काही गैर नाही आहे. एका पक्षामध्ये अनेक विचारांची लोक असतात. जसे साईनी इच्छा व्यक्त केली तशी अजून इतरांनीसुद्धा इच्छा व्यक्त केली असे बाबू वागेसकर साहेब बोललेत. माझ्या तर कानावरती तसं काही नाही आहे, परंतु साईनी माध्यमांपुढे बोललेलं आहे, त्यामुळे त्याला लढायची असेल तर लढेल तो सुद्धा. मनसेने तिकीट दिलं साईनाथ बाबरला तर वसंत मोरे नाही, नक्कीच सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो. साईनी इच्छा व्यक्त केली, साहेब काय तो योग्य तो निर्णय घेतील. साहेब जो निर्णय घेतील तो माझ्यासह सगळ्यांना मान्य करावा लागेल. खरं तर तुम्ही म्हटलं की वहिनींकडे तुम्ही इच्छा व्यक्त केली किंवा आदित्य साहेबांकडे व्यक्त केली, तुमचं साकडं खरं तर अमित साहेबांकडे. अमित साहेब. हां, मी अमित साहेब आता पुण्यामध्ये लोकसभेचे संघटक आहेत. जसं मी बारामतीमध्ये आहे तसं अमित साहेब इकडं आहेत. आणि मला वाटतं की मागच्याच आठवड्यामध्ये ज्यावेळेस मुंबईमध्ये चर्चा झाली त्यावेळेसच मी त्याच दिवशी सडनली मुंबईवरून येतानाच मी माननीय अमित साहेबांना मॅसेज टाकून माझी इच्छा व्यक्त केलेली आहे की माननीय राजसाहेबांकडे आपण माझ्या नावाचं रिकमेंडेशन करावं. कारण पुण्यामधून मला लोकसभा लढायची आहे आणि त्यासाठी माझी तयारी पूर्ण आहे. त्यामुळे आपण फक्त मला आदेश द्यावा. मी कधीही कार्यक्रमांच्या माध्यमातून पुण्यामध्ये मी तर पोचलेलो आहे, घराघरामध्ये माझं नाव आहे, माझं काम आहे. त्यामुळं मला जास्त काय त्रास होणार नाही. आणि इतर पक्षांचे उमेदवार जाहीर होण्याच्या अगोदरच जर आपण काम चालू केलं तर मला वाटतं की अजून चांगल्या पद्धतीने मी पब्लिकपर्यंत पोहोचू शकेल पुण्यामध्ये. काय रिप्लाय आला आदित्य ठाकरेंचे सगळं तुम्ही सांगितलं? अमित ठाकरेंचं. तुमच्या तोंडात आदित्य ठाकरे कंटिन्यू येते. अमित साहेबांनी मला रिप्लाय असा, पण ज्यावेळेस ते पुण्यामध्ये येतील त्यावेळेस ते मला 100% भेटतो असं बोलले. आता खरं तर आता 3 राज्याच्या निवडणुका झाल्या, भाजपने मोठं यश मिळवलं. तिथं मनसे पुण्यामध्ये खरं तर आता भाजप खूप जोरदार तयारी करते. मनसे कुठं पाहते या सर्वेमध्ये पुण्यात? नाही, मनसे मी गेल्या 15 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नगरसेवक म्हणून पुण्यात काम करतो आहे. त्याच्यातली 6 वर्ष मी पुण्यामध्ये गटनेता राहिलेलो आहे मनसेचा. मी महाराष्ट्रातला मनसेचा पहिला विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळं मला वाटतं की माझं काम मी ज्या पातळीवरती पुणेकरांसाठी करतो, ह्या ज्या आता तुम्ही जर सर्वेच्याच बाबतीत बोलायचं म्हटलं तर ज्या 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सर्वेमध्ये भारतीय जनता पार्टी ही एकाच राज्यात दाखवत होती, परंतु प्रत्यक्षामध्ये सगळं चित्र उलटं झालं. त्यामुळं मला वाटतं की जरी माध्यमांच्या इथं आम्ही दिसत नसलो, परंतु पुणेकरांच्या मनामध्ये वसंत मोरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मी रुजवलेली आहे. आणि ही रुजवलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या लोकसभेमध्ये तुम्हाला पुण्याचा खासदार करताना 100% दिसेल. नेते राजसाहेबांनी 2 वेळेस मुख्यमंत्र्यांची गेल्या काही दिवसापासून भेट घेतली. महायुतीत जाणार का तुम्ही, असं वाटतंय का? नाही, आता तो साहेबांचा असे साहेब त्याच्यामध्ये बोलू शकतील, मी काही बोलू शकणार नाही.
शेवटी साहेबांचा अंतिम निर्णय असेल आणि त्या अंतिम निर्णयामध्ये जे होईल ते होईल त्याच्यामध्ये. तर DPDCवरून आत्ता तुम्ही काही दिवस 2-3 दिवसापूर्वीच भाजपच्या काही DPDCच्या सदस्यांनी अजित पवारांविरोधात थेट भूमिका घेतली, म्हणजे भाजपनेच थेट अजित पवारांविरोधात भूमिका घेतली. काय वाटतंय खरं तर भाजप विरोधात अजित पवार असताना हे तू रडल्यासारखं कर मी मारल्यासारखं करतो हे अशा प्रकारचं हे सगळं नाटक चालू आहे. त्यामुळं मला वाटतं की आता हे राज्यांनी बघितलं आहे सगळं उघडपणे, कोण कुणामध्ये आहे, कोण कुणाच्या विरोधात आहे, कोण कुणाच्या बरोबर आहे हे महाराष्ट्रामध्ये कळायलाच तयार नाही आहे. हे जनतेला पण कळालं नाही अजून कुणा महाराष्ट्राच्या. त्यामुळं मला वाटतं की यांचं सगळं या भूमिका आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कसं तरी चर्चेत राहायचं, त्याच्याकरता हा सगळा तरफड चाललेली आहे. तुम्ही म्हणता की जर राजसाहेबांनी आदेश दिला तर निवडणूक लढू, की तुमची तयारी संपूर्ण सुरू झाली? 100% मी तयारीमध्ये आहे. मला वाटतं की मला फक्त संघटनेच्या माध्यमातून मी पोचलेलो आहे. वैयक्तिक वसंत मोरेसुद्धा पुणेकरांच्या घराघरामध्ये चौकाचौकामध्ये तुम्ही पाहिलं, कधीही तुम्ही कुठल्याही चर्चा घ्या, कोणासंगही बोला, सामान्य नागरिकांसोबत बोला, आम्ही 100% पोचलेलो आहोत. तुमची तयारी सुरू आहे? तयारी सुरू नाही, तयारी झालेली आहे. मी लंगोट लावून तयार आहे. फक्त मैदान ठरलं पाहिजे. ज्या दिवशी मैदान ठरलं त्या दिवशी मी कुस्ती 100% मारणार. तुम्ही म्हटलं की मनसेमध्ये अनेक जण तयार आहेत, इतर जणही इच्छुक आहेत. नाही, सगळे एकत्र येतील ना. मान्य राजसाहेबांचा ज्या टायमाला शब्द आहे, आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाही आहेत, मनभेद नाही आहेत. आमच्यामध्ये मतभेद असेल, मतभेद कुठं नसतात. ज्या ठिकाणी जिवंतपणा असतो त्या ठिकाणी मतभेद असतात. आणि मला वाटतं की आमच्यामधले मतभेद हे काही क्षुल्लक मतभेद आहेत आणि ज्या दिवशी राजसाहेब सांगतील त्या दिवशी सगळे मतभेद संपून जातील. एक बातमी अशी होती की तुम्ही राजसाहेबांकडे मागणी अजून थेट नसली केली तरी अमित साहेबांकडे हां मी मान्य राजसाहेबांकडे सुद्धा थेट मागणी केलेली आहे. असं काही नाही आहे की मी राजसाहेबांकडे मी राजसाहेबांना सुद्धा मागणी केलेली आहे, वहिनी साहेबांना सुद्धा मागणी केलेली आहे आणि अमित साहेबांना तर आता मागच्याच आठवड्यात केलेली आहे. त्यामुळे मी थेट बोललेलो आहे. काय त्यांचं राजसाहेबांना म्हणले तर काय विचार? नाही, राजसाहेब आता ज्या दिवशी पुण्यामध्ये येतील ना, मला वाटतं की आता जानेवारीमध्ये काहीतरी निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये जानेवारीमध्ये साहेब येतील. नक्कीच आपण पाहतोय की फक्त तात्या आता आदेशाची वाट बघतायत. त्यांची तयारी जी आहे ती संपूर्ण झालेली आहे. त्यामुळं मनसेकडून उमेदवार कोण याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.